जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल, परंतु मी आज बिलकुल अग्निवीरांच्या मेन आणि महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक परवाच्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला होता. तो तुम्ही आखरीपर्यंत बघितला, परंतु भरपूर विद्यार्थ्यांच्या काही निगेटिव्ह त्यावर कमेंट आले आहेत. कारण त्यांना अजून समजलंच नाही की हे अग्निवीरच्या दुनियामध्ये कुठपर्यंत म्हणजे दुनियामध्ये काय आहे आणि हे कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन होतं म्हणून. विद्यार्थ्यांना बघा, काही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे, त्यामुळे आखरीपर्यंत व्हिडिओ पाहणं विसरू नका. आखरीपर्यंत पहा म्हणजे कारण जेणेकरून तुम्हाला पॉईंट टू पॉईंट ही गोष्ट समजणार. तुम्हाला जर कोणती गोष्ट समजली नाही तर ते काही गोष्ट कामाची राहणार नाही. ते विद्यार्थ्यांना बघा, आता काही विद्यार्थ्यांचे मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आले त्या व्हिडिओवरून की सर की आता हे फेल म्हणजे बघा कसे विद्यार्थी कशा प्रकारचे फेल होऊ शकतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे विद्यार्थी पास होऊ शकतात. सगळ्यात पहिले मी तुम्हाला डाऊट क्लिअर करतो. मी पॉईंट टू पॉईंट बोलतो. तुम्हाला काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला कोणा कमांडर साहेबांनी सांगितलं की 50,000 वॅकन्सी आहे. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रामध्ये 5 ARO आहेत ना, तर ऑल इंडियामध्ये 28 राज्य आहेत. 28 राज्यामध्ये एकामध्ये 5-5 जर ARO पकडले तर 50,000 म्हणजे 50,000 वॅकन्सी. त्याचं कॅल्क्युलेशन करा, 600 ते 700 वॅकन्सी येते. 600 650. तर हे डोक्यात तुम्ही थोडं फिट बसवा. आलं लक्षात? तर त्यामुळे जर 2022 विद्यार्थी जर मेडिकलला पास होत असतील आणि त्यामधले 650 विद्यार्थी जर कट ऑफमध्ये म्हणजे वरचे म्हणजे घ्यायचे आहे, तर जे खालचे विद्यार्थी फेलच होतील ना. आता काही विद्यार्थ्यांचा असा डाऊट होता की सर आता तुम्ही म्हणता बघा की फेल होण्याची शक्यता कशी आहे. आता जे विद्यार्थी इथं तर पहिल्या परीक्षेचा एकदम पुरा एकदम हेच झाला, व्हॅल्यूज खतम झालं का. कारण जास्तीत जास्त विद्यार्थी पहिल्या परीक्षेमध्ये आले. पहिलं कसं असायचं, 200-250 विद्यार्थी सोडायचे, 10-15 विद्यार्थी घ्यायचे, त्यामधले समोरचे 2-3 पहिल्या परीक्षेत, बाकी सर्व सेकंड परीक्षेत. पण एक 40-40 आणि 50-50 तर पहिल्या परीक्षेमध्ये येत आहे. त्यामुळे सेकंड परीक्षे आणि जे प्लस कमी आहे की त्यांचं तर डामाडोल काम आहे विद्यार्थ्यांना. आलं लक्षात? त्यांचं ते लिस्टमध्ये कधी येऊ शकतात माहीत आहे का. जर तुमचे 88 गुण आहे आणि तुम्ही जर 38च्या वर जर क्वेश्चन तुमचे बरोबर आहे, 40च्या वर जर क्वेश्चन तुमचे बरोबर आहे, तर तुम्ही येऊ शकता. कारण पहिल्या परीक्षेचे जे पोरं पहिल्या परीक्षे त्याची आहे त्याला 100 त्याचं फिजिकल आहे, याचा अर्थ त्यानं लय मोठा तीर मारला असं नाही, कारण ते पेपरमध्ये कमी असू शकतात ना. तर विद्यार्थ्यांना बघा, जे रेस आहे ते रेस आहे पहिल्या परीक्षेचा काही व्हॅल्यूच नाही, कारण 90% पहिल्याच परीक्षेचे आहे. परंतु याच्यामध्ये कटिंग कोण पहिल्या परीक्षेवाला बी त्याचे जर क्वेश्चन कमी टिक केले तर तो बी फेल होऊ शकतो, आणि सेकंड परीक्षेवाला ज्याचे 38च्या वर टिक केलं तर तो पास होऊ शकतो. आता कॅल्क्युलेशन सांगतो मी तुम्हाला. कोणीतरी अशी अफवा केली व 130वर कॅल्क्युलेशन म्हणजे लिस्ट लागते. विद्यार्थ्यांनो, थोडं गलत फॅमीमध्ये तुम्ही राहू नका. आलं लक्षात? 50,000 व्हॅकन्सीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 28 राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तरी 5-5 आहे, काही काही राज्यामध्ये 6-6 7-7 ARO आहे. तर याचं 28 गुणला 5 करा आणि त्याच्यावर त्याच्या एका AROला किती येतात ते कॅल्क्युलेशन करा तुम्ही. तर 600-650 वॅकन्सीवर नाही. आलं लक्षात? तर तरी तुम्हाला सांगतो मी, जर लकी जर 1000-1200 वॅकन्सी जर उतरल्या तर 160पर्यंत लिस्ट येऊ शकते. परंतु सध्या तरी माझ्या माहितीनुसार 170च्या वरचा जो मुलगा आहे तो सेफ झोनमध्ये आहे. आता ते तुम्हाला सांगतो की 130वाल्याचा डाऊट काय आहे. पोरं म्हणतात बघ यावर्षी लिस्ट 130वर लागेल. समजा आता 20 क्वेश्चन, 50 क्वेश्चनपैकी 20 क्वेश्चन ज्याचे बरोबर अशा सर्वांना मोका भेटला होता ग्राउंडसाठी. त्यांचं ग्राउंड पहिला परचेस झालं. मेडिकल झालं, मेडिकल तर क्वालिफाय आहे, मेडिकलचा काही मार्क्स नाही. आता मार्किंग महत्त्वाची ठरते पेपरवर. आता पेपरमध्ये किती तीर मारले हे तुम्हालाच माहीत आहे. प्रत्येकाला माहीत असते ना. तर विषय असा आहे की बाय चान्स जर एखाद्याचे 20 क्वेश्चन बरोबर आहे, तुमचे 20 क्वेश्चन बरोबर आहे किंवा माझी 20 क्वेश्चन बरोबर आहे, 20 आणि 20 40 आणि 100 गुण 140 लिस्ट आहे. परंतु काही विद्यार्थी 22 होऊ शकतात, काही विद्यार्थी 25, काही विद्यार्थी 30, काही विद्यार्थी 35, काही विद्यार्थी 40, काही विद्यार्थी 45, काही विद्यार्थी 47-48 झाले आहे. तर ते विद्यार्थी तुमची 10 शूज देतील का? नाही शूज देतील ना. तर या ठिकाणी तुम्ही 100% फेल होणार. आलं लक्षात? त्यामुळे आणि असं नाही की बा सर मग तुम्ही 88 जात आहे मग ते सगळेच फेल होतील का? नाही. एखाद्याचं फिजिकल 88च आहे आणि जर त्याचा पेपर परफेक्ट असेल तर तो मेरिटच्या लिस्टमध्ये येऊ शकते. कॅल्क्युलेशन एका मिळून आहे, कॅल्क्युलेशन दोघांना मिळून आहे. बायच्या तुम्ही तीर मारला, तुमचं 100 ग्राउंड आहे आणि जर क्वेश्चनच 22 आणि 25 आहे तर तरी तुम्ही गेले 150वरच.
एखाद्याला 88 जर त्याचं ग्राउंड आहे आणि त्याचं जर गेलं 38 आणि 40वर तर तो तुम्हाला मागं करत आहे ना. दोघां मिळून जर कॅल्क्युलेशन 170च्या वर आहे तो विद्यार्थी सेफ आहे, बिलकुल सेफ झोनमध्ये आहे. आता त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी कोणकोणता फेल करू शकतो तुम्हाला सांगतो. जर बाय चान्स तुमचे 30 एखादा म्हणून सर माझं 100 ग्राउंड माझे 30 क्वेश्चन बरोबर आहे, एखादे 25 बरोबर आहे. आता मी 25चं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. 25 आणि 25 50. आणि जर बाय चान्स तुम्ही जास्त टिक केले तुम्ही टिक केले कोणी पोरं म्हणतात 50 किलो, कोणी म्हणते 45 किलो, कोणी म्हणते 40 केले, तर वरचे अंदाजित तुक्के तुमचे चुकले आणि तुमचे बरोबर आहे 25. म्हणजे तुम्ही त्यात बी 2-4 मार्क कमी येतात. म्हणजे 30चं कॅल्क्युलेशन पडा 2-4 मार्क कटले म्हणजे तुम्ही आले 25वर. 25 50 आणि हे 100 झाले 150 झाले ना. आता 150 गुणांवाल्यांना कोण फेल करू शकतो मला सांगतो मी. NCC जर एखाद्याला समोर त्याला 150 आहे त्याचे 25 बरोबर आहे त्याचं पहिलं परिचय, पण त्याच्याकडे NCC सर्टिफिकेट आहे म्हणजे तुम्हाला गेला तो 20 मार्कांना समोर. एखाद्या NCC B सर्टिफिकेट आहे गेला 10 मार्कानं. NCC A सर्टिफिकेट आहे गेला 5 मार्कानं. स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे गेला 10 मार्कानं. हे बरोबर तुम्हाला कट करतात. त्यानंतर तुमचं 25चं कॅल्क्युलेशन एखाद्याला 26 चाललं म्हणजे तुम्ही फेल. एखाद्या कोणाला 27 आहे, कोणाला 28, कोणाला 30, कोणाला 35, कोणाला 40, कोणाला 45, कोणाला 47 आहे, ते बरोबर तुम्हाला फेल करतील ना. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचं कॅल्क्युलेशन कसं आहे हे मला कॅल्क्युलेशन सहित मेसेज करा व्हॉट्सअपला. माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करा 74 99 32 32 05. हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे. आता पोरं फोन करून आणसून काही पण विचारतात, त्यांना असं वाटतं भाई जिल्हा परिषदची बिलकुल शाळाच आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जसं समजते तसं हा विषय सोपी नाही आहे. हे टोटल अभ्यास करून कॅल्क्युलेशन करून मी सांगत असतो. त्यामुळे माझं गेशिंग आहे ना 100% नाही 110% आजपर्यंत परफेक्ट ठरलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला कोणा गोष्टीचं अधिक काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मी तुम्हाला मोबाईल नंबर दिला 74 99 32 32 05. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल मला करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा. पण व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुमचा प्रॉपर बायोडाटा टाका मला, किंवा मी या गावावरून बोलतो, मला अशी अडचण आहे, माझं कॅल्क्युलेशन एवढं बनत आहे दोघां मिळून, तर माझे चान्स आहेत का नाही. म्हणजे मी तुम्हाला परफेक्ट करा ना. मला मेसेज हाय हॅलो आणि माझ्या मित्राला मदत पाहिजे होती आणि माझ्या मैत्रिणीला मदत पाहिजे होती. हे काय तुमचे म्हणजे अंधाधुन म्हणजे हे काय कॉल सेंटर थोडी आहे. हां तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट तुम्ही विचार करा की माझं ग्राउंडला मला एवढे मार्क्स आहे, फिजिकलला मला आपल्या पेपरला माझे एवढे मार्क्स आहेत, तर मी होऊ शकतो का नाही. आणि मी 10वी पास आहे, ट्रेडमॅनमध्ये आहे का, 8वी पास ट्रेडमॅनमध्ये आहे का, SKTमध्ये आहे का, क्लर्कमध्ये आहे का, GDमध्ये आहे, हे सर्व मला सांगितल्यानंतर मला गेस करता येईल ना. मला काहीच माहीत नाही. बस मला डायरेक्ट मेसेज करता की सर मग आमचं सांगा का सर. मी का म्हणजे काय लिस्ट घेऊन बसलो का इथं. आलं लक्षात. विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन लक्षात आलं असेल. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी फेल होण्याची याच्यामुळे शक्यता आहे की 2200 विद्यार्थी मेडिकल क्वालिफाय झाले आहे आणि जर 650-700 वॅकन्सी उतरल्या तर वरचे तर 100% फेलच होते ना मित्रा. बाय चान्स 160 मार्क आहे तुम्हाला, तर 160वर बी 100-150 पोरवू शकते ना. 100 त्यांचं फिजिकल आणि 30पैकी 30 क्वेश्चन, जसे 30 क्वेश्चन तुमचे टिक तसे त्याचे टिक. तर याच्यामध्ये काय होते, जर 10 पोरं घ्यायचे आहे ज्यांचं वय जास्त आहे आखरी भरती आहे अशा पोरांना मौका मिळते. ज्यांचं वय कमी आहे त्यांना ठीक आहे बा हा नेक्स्ट भरतीला मारू शकते. हा GR पोलीस भरतीला पण लागू आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्त हवेमध्ये फिरू नका. कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन असेल तर मला मेसेज करा. मी तुम्हाला नक्कीच गेशिंग 100% करणार. कारण आज मागच्या अग्निवीरचं आणि फॉरेस्टचं माझं गेशिंग 100% क्लिअर ठरलेलं आहे. त्यामुळे ही पण मला पुरा विश्वास आहे स्वतःवर. मी अभ्यास करून पुरे रिसर्च करून बोलत आहे की माझं गेशिंग हे 100% परफेक्ट ठरणार. जर मी तुम्हाला मेसेज केला की बा तुझं सिलेक्शन 100% होऊ शकते तर लिस्टमध्ये तुझं नाव येणारच. तुम्हाला सांगतो माझ्या तशा बा तुम्ही जास्त फेल व्हायला पाहिजे असा माझा उद्देश नाही. माझ्यातर्फे तर बा तुमचे सर्वांचे पेपर चांगले गेलेले असतील जे माझे सबस्क्रायबर आहे. आणि जर नवीन चॅनलला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशा प्रकारचे नवनवीन माहिती नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मी चॅनलला अपलोड करत असतो. जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला तुमची माहिती नाही तुम्ही अधिक दुसऱ्याला सांगू शकता आल्याशिवाय विद्यार्थ्यांना. त्यामुळे स्वतः कॅल्क्युलेशन करा नंतर मला मेसेज करा. त्यामुळं विद्यार्थ्यांना 2200 पोरं जर मेडिकलला क्वालिफाय झाले आणि त्याच्यामधून जर 600-700 विद्यार्थी येतील लिस्टमध्ये तर वरचे फेल होतील त्यामध्ये काही डाऊट नाही. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला वाईट वाटून घेण्याची गरज नाही. तरी माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व स्टाफकडून तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत की येणाऱ्या अग्निवीरमध्ये माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे पूर्ण जॉईन होतील. थँक्यू. जय हिंद.